नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुनच्या ऑफिसमध्ये अर्जुनची मीटिंग चालू असते. अर्जुन त्यांना म्हणतो, काहीच काळजी करू नका, आपणच ही केस जिंकणार आहोत. बाकीच्या डिटेल्ससाठी माझा असिस्टंट चैतन्य तुम्हाला फोन करेलच. आता त्यावेळी ते क्लायंट निघून जातात. तर त्यानंतर चैतन्य अर्जुनच्या केबिनमध्ये येतो. चैतन्य अर्जुनला सर्व केसचे डिटेल्स सांगत असतो आणि म्हणू लागतो, अर्जुन, त्या गावडे केसबद्दल मी त्यांच्या बायकोशी बोललो आहे आणि त्या लवकरच आपल्याला बाकीचे डिटेल्स देणारच आहेत. आणि दुसरी ती केस आहे, त्यामध्ये आपल्याला ते गॅरेजवाल्याचे स्टेटमेंट लागणार आहेत आणि त्यासाठी मी त्याला फोन करणारच आहे. अर्जुन म्हणतो, कधी करणार आहेस? मी सांगितल्यावर? म्हणजे तू कशाला आहेस इथे? असं म्हणत अर्जुन आता चैतन्यावर चिडत असतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे शांत हो, काय झालंय? तू एवढा का चिडतोयस? अर्जुन, तू एक काम कर, तू आता घरी जा, कारण सगळ्या मीटिंग्स तर संपल्या आहेत आणि बाकी जर काही असेल तर मी हँडल करेनच. तर अर्जुन म्हणतो, सॉरी, मी असं तुझ्यावर चिडायला नको होतं. चैतन्य म्हणतो, ठीक आहे, पण तू आता घरी जा, मी सगळं हँडल करेनच. अर्जुन म्हणतो, त्या अगोदर तू फोन करून घे. चैतन्य म्हणतो, हो, मी फोनच करत आहे. असं म्हणत आता चैतन्य तिथून निघून जातो. अर्जुनला मात्र सतत अस्मिताची काळजी वाटत असते आणि म्हणूनच आता अर्जुन सायलीला फोन करतो. सायली म्हणते, हॅलो, बोला, काय झालं आज असा अचानकच फोन? तर अर्जुन म्हणतो, नाही, असंच सहज केला. तर सायली म्हणते, बायकोची आठवण आली वाटतं. तर अर्जुन म्हणतो, बायकोची आठवण तर नेहमीच येते, पण अस्मिताई कशी आहे? ती ठीक आहे ना? काय करते ती आता? तर सायली म्हणते, अस्मिताताई इथे समोरच आहेत, दूध पित आहेत, देऊ का मी त्यांच्याकडे फोन? अर्जुन म्हणतो, नाही, नको, मी ठेवतो फोन. असं म्हणत अर्जुन घाईनेच फोन ठेवतो. सायली म्हणते, बरं, ठीक आहे. तर इकडे अस्मिता दूध पित असते, परंतु तिला दूध पिण्याचा कंटाळा आलेला असतो. अस्मिता आता दुधाचा ग्लास कल्पनाताईंसमोर ठेवते आणि म्हणते, मम्मा, अगं, मला खरंच दूध नको आहे. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, गपचूप हे दूध संपवायचं आहे. अस्मिता म्हणते, मम्मा, मी म्हणाले ना, मला खरंच काही खायची प्यायची इच्छाच नाहीये, प्लीज मम्मा, मला समजून घे ना. तर त्याचवेळी सचिन आलेला असतो. सचिन आवाज देत म्हणतो, हाय ब्युटिफुल. आता मात्र अस्मिता खुश होते, ती पटकन उठते. सचिन म्हणतो, अगं अस्मी, तुला किती वेळा सांगितलंय असं पटकन उठत जाऊ नकोस, तुझ्या तब्येतीला ते चांगलं नाही. अस्मिता म्हणते, सचिन, अरे पण तू उद्या येणार होतास ना? सचिन म्हणतो, मी जर माझ्या बायकोला दिलेल्या वेळेतच आलो तर मग सरप्राईजचा काय उपयोग? आणि तसंही माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायचा होता, म्हणूनच मी आजच आलो आहे. तर आता सायली म्हणते, सचिन भाऊजी, आलाच आहात तर 2-4 दिवस राहणार आहात ना? तर आता सचिन म्हणतो, प्लॅन तर आहे, पण माझ्या कंपनीचं. आता मात्र अस्मिताचा मूड ऑफ होतो. अस्मिता शांत होते. तर कल्पनाताई म्हणतात, सचिन, अरे पण तू सुट्टी टाकणार होतास ना? तर सचिन म्हणतो, त्यासाठी प्रयत्न चालूच आहेत, परंतु अजून तरी काही कन्फर्म झालं नाही. पण जोपर्यंत सुट्टी आहे तोपर्यंत मी अस्मिता सोबतच असणार आहे. असं म्हणत सचिन अस्मिताला जवळ घेतो. तर त्यानंतर सायली सचिनला विचारते, सचिन भाऊजी, तुम्ही काही खाणार आहात का? तर अस्मिता म्हणते, सायली, तू एक काम कर ना, सचिनसाठी सँडविच बनव, तू जसं बनवतेस तसंच, आणि माझ्यासाठीही, मी खाईनच. तर कल्पनाताई म्हणतात, अरे बापरे, आत्ताच कोणीतरी सांगत होतं की मला खाण्यापिण्याची इच्छा नाही आहे, मग आता माझ्या नवऱ्यासाठी सँडविच बनव, मग मी सुद्धा खाईन, असं कोणीतरी बोलत आहे. तर अस्मिता हसू लागते. तर आता सचिन म्हणतो, सायली वहिनी, खरंच सँडविच बनवायला घ्या, मी तोपर्यंत फ्रेश होऊन येतो. तू येतेस का अस्मिता? असं म्हणत अस्मिताला घेऊन सचिन रूममध्ये निघून जातो. आता सायलीची सँडविच बनवून झालेली असतात. सायली सँडविचच्या वेळी अस्मिताच्या समोर घेऊन येते, त्यावेळी अस्मिताला राहवत नाही. अस्मिता म्हणते, कधी एकदा हे सँडविच खाते असं मला झालं आहे, हा सचिन कुठे राहिला? तर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, अगं सँडविच खायचं आहे ना? मग सचिन थोड्या वेळाने आला तर तू का थांबतेस? तो फ्रेश होत असेल, तू तोपर्यंत खायला सुरुवात कर ना. तर अस्मिता म्हणते, नाही, नको, त्याला सुद्धा सँडविच आवडतात ना, मग त्याच्यासाठी थांबते. असं म्हणत अस्मिता सचिनसाठी थांबते. तर इकडे अर्जुनही ऑफिसमधून घरी आलेला असतो. सायली म्हणते, अरे तुम्ही आलात पण, आणि एवढ्या लवकर? तर अर्जुन म्हणतो की हो, काम संपलं होतं म्हणून लवकर आलो. तर कल्पनाताई म्हणतात, बरं झालं आलात, जा फ्रेश होऊन ये आणि सँडविच खायला ये. तर आता अर्जुन म्हणतो, सँडविच ही फरमाईश नक्कीच अस्मिताईची असणार, हो ना अस्मिताई? तर अस्मिता म्हणते, नाही, अरे मला तर खायचं होतंच, परंतु सचिन आलाय ना, आणि सायलीच्या हातचं सँडविच सचिनला खूप आवडतं, म्हणूनच सायलीला म्हणाले की सँडविच बनव. तर आता अर्जुन म्हणतो, सचिन आलाय? तर अस्मिता म्हणते, हो, आत्ताच आलाय, फ्रेश होण्यासाठी गेलाय. आता त्याचवेळी सचिन तिथे येतो
तर अर्जुन सचिनकडे पाहताच सचिन मात्र घाबरून गेलेला असतो. तर सचिन अर्जुनशी हसण्याचं नाटक करतो पण पूर्णपणे घाबरत असतो. तर अर्जुन सचिनला म्हणतो, आय होप तुला आता कुठली इमर्जन्सी नसणार आहे, म्हणजे तू जेवढे दिवस सुट्टी आहे तेवढे दिवस माझ्या अस्मिताईची काळजी घेण्यासाठी इथेच असशील. तर आता घाबरतच सचिन म्हणतो, हो आता सध्या तरी काही इमर्जन्सी नाहीच आहे आणि काही कॉलही नाही आहेत, त्यामुळे इथेच असेन, कुठेच नाही जाणार आहे. तर अर्जुन आता सचिनला टोमणा मारत म्हणतो, कधी कधी मला असं वाटते की अश्विनपेक्षा तुलाच जास्त इमर्जन्सी असतात आणि मग तुला खूप लांब लांब जावं लागतं, हो की नाही. तर आता सचिन म्हणतो, नाही आता तसं सध्या तरी काहीच नाही आहे. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. तर आता सायली अर्जुनला म्हणते, चला तुम्ही हात धुवून घ्या आणि सँडविच खायला या. अर्जुन म्हणतो, आलोच मी. इकडे सचिन घाबरतच बसतो. तर अस्मिता म्हणते, अरे घे ना सँडविच. आता सायली सचिनला सँडविच देते, परंतु सचिन मात्र अर्जुन घरी आल्यामुळे पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नागराज काका आता प्रियाच्या प्लॅनचा विचार करतात आणि म्हणतात, प्रियाचा प्लॅन तसा बरा आहे. प्रियाचा हा प्लॅन जर वर्कआउट झाला तर महिपतचं तोंड बंद ठेवता येईल, परंतु या सगळ्यामध्ये प्रियाचा काय फायदा आहे तेच तर कळत नाही. असं म्हणत आता नागराज काका प्रियाच्या प्लॅनचा आणि तिच्या फायद्याचा विचार करत असतात. आता प्रियाच्या प्लॅनप्रमाणे नागराज काकांनी महिपत शिकरेंच्या माणसाला बोलावलेलं असतं. तर महिपत शिकरेंचा माणूस नागराज काकांना म्हणतो, तुम्ही बोलवलत का नागराज साहेब. तर नागराज म्हणतो की हो, एक काम होतं. खरं तर तुम्ही असं समजा की तुमच्या साहेबांचंच काम आहे. असं म्हणत आता नागराज काका त्यांना साक्षीचा फोटो दाखवतात आणि पुढे नक्की काय करायचं तो प्लॅन सांगत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सचिन सँडविच खातो आणि सायलीचं कौतुक करत म्हणतो, खरंच खूप छान झाले सँडविच. तर सायली म्हणते, अजून घ्या ना. असं म्हणत सायली आता सचिनचा पाहुणचार करत असते. तर सचिन म्हणतो, अजून जर एक सँडविच खाल्लं तर माझं खरंच पोट फुटेल. तर अस्मिता म्हणते, अरे घे ना एक, एकाने काही होणार नाही. अस्मिता आता सचिनला सँडविच खाण्यासाठी आग्रह करत असते. तर आता अर्जुनला मात्र खूप राग येत असतो. अर्जुन म्हणतो, कशाला आग्रह करतेस. आता मात्र सर्वच जण अर्जुनकडे पाहू लागतात. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे त्याला हवं असेल तेवढं तो खाईल ना, उगाच तू जबरदस्ती करतेस का, असंच मला म्हणायचं आहे. तर कल्पनाताई सचिनला म्हणतात, सचिन तुला जेवढं हवं आहे तेवढंच घे. सचिन म्हणतो, हो मला बस झालं आहे. तर त्यानंतर अस्मिता म्हणते, पण सचिन अरे तुला अशी अचानकच सुट्टी कशी काय मिळाली, म्हणजे तुला इकडे येण्यासाठी अशी अचानक परमिशन कशी काय मिळाली. कारण तूच म्हणाला होतास ना की अशी अचानक परमिशन घेता येत नाही आणि तो तुमच्या एचआरचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाला आहे का, आणि तू एवढी कशी काय सुट्टी टाकू शकलास. तर सचिन म्हणतो, मी त्यांना मेल केला आहे ना आणि मी म्हणालो आहे की मला आता माझ्या प्रेग्नेंट बायकोला वेळ द्यायचा आहे, त्यामुळे प्लीज मला वर्क फ्रॉम होमच द्या. तर अस्मिता म्हणते, असंही करता येतं का. सचिन म्हणतो, मी सांगितलं मग त्यांना करावंच लागेल ना. अस्मिता म्हणते, बरं झालं. आता अर्जुन म्हणतो, बरं झालं एका अर्थाने, म्हणजे आता तुझा फोकस अस्मिताईच असेल तर. तर सचिन घाबरतच म्हणतो, हो. आता त्याच वेळी सचिनला फोन येत असतो. अस्मिता म्हणते, अरे उचल ना फोन, कामाचं असेल. तर सचिन म्हणतो, नाही एवढा काही महत्त्वाचा नाही आहे. आणि अस्मिता, मी म्हणालो ना की माझी पहिली प्रायोरिटी तूच आहेस आणि तुझ्यासाठीच माझा संपूर्ण वेळ असेल, त्यामुळे आता मला कुठल्याही कामाचे फोन उचलायचे नाहीत. आता अस्मिता खुश असते. तिला खरं वाटत असतं की सचिन खरंच आपल्यासाठी, आपल्या बाळासाठी इथे आला आहे. परंतु कारण मात्र अर्जुनला अगदी परफेक्ट माहीत असतं. सचिनच्या या खोट्या बोलण्याचं अर्जुनला खूप राग येत असतो. अर्जुन आता सँडविच न खाताच रूममध्ये निघून जात असतो. सायलीमध्ये अहो काय झालंय. कल्पनाताई म्हणतात, अरे सँडविच तरी खा. तर अर्जुन म्हणतो, मला भूक नाही. असं म्हणत अर्जुन रूममध्ये निघून जातो. तर कल्पनाताई म्हणतात, नक्की काय झालं याचं. अस्मिता म्हणते, याला अचानक काय झालं असेल. कल्पनाताई म्हणतात, कामाचा लोड असेल कदाचित आणि म्हणूनच चिडचिड होत असेल. असं म्हणत आता कल्पनाताई आपल्या मनाची समजूत घालतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, साक्षी सतत सचिनला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सचिन काही फोन उचलत नसतो आणि म्हणूनच साक्षी म्हणते, काय झालंय. अरे सचिन, अरे फोन उचल ना. परंतु काही केल्या सचिन मात्र फोन उचलत नसतो. साक्षी म्हणते, हा मुलगा परत एकदा माझे फोन कट करायला लागला आहे, म्हणजे पुन्हा पहिल्यासारखा गायब तर होणार नाही ना. मला तर या मुलाचं काहीच कळत नाही. तर त्याचवेळी आता साक्षीच्या समोर नागराज काकांनी पाठवलेला माणूस आलेला असतो. तो आता साक्षीला विचारतो, तू इथे मला का बोलावलायस. आता तो काही न बोलता साक्षीच्या हातावर एक कागद देतो आणि तिथून निघून जातो.
ती चिठ्ठी साक्षी उघडून पाहते तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की सावध राहा. आता मात्र साक्षीला काहीच कळत नाही. त्या चिठ्ठीने मात्र साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन विचार करत असतो. या सगळ्या गोष्टीमुळे अर्जुनला खूप त्रास होत असतो. घडलेला प्रसंग अर्जुनच्या डोळ्यासमोर असतो आणि सचिनने आपल्या बहिणीची केलेली फसवणूक त्याला आठवत असते. तर आता सायली म्हणते, अहो तुम्ही आज नीट जेवला पण नाहीत. तर अर्जुन म्हणतो, असं काही नाही. तर सायली म्हणते, तुम्ही जेवला नाहीत, परंतु अस्मिताताईंचे मात्र 2 घास जास्तच गेले. कारण आज सचिन भाऊजी त्यांच्या समोर होते ना. सचिन भाऊजी जेव्हा जेव्हा त्यांच्या समोर असतात ना त्यावेळी अस्मिताताई भयंकर खुश असणारच ना. कारण लग्न झाल्या झाल्या सचिन भाऊजींना कॅनडाला जावं लागलं आणि आता मात्र अस्मिताताईंना सचिन भाऊजी त्यांच्या सोबतच हवेत असंच वाटत असतं. आणि त्या दोघांचंही एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे. खरंच भारी वाटतं त्यांचं प्रेम पाहून. किती प्रेम करतात ना सचिन भाऊजी अस्मिताताईंवर. आता मात्र अर्जुन म्हणतो, सायली मला तुला काहीतरी सांगायचं आहे. असं म्हणत अर्जुन शांतच होतो. सायली म्हणते, सांगा ना. परंतु त्यावेळी अर्जुनच्या डोळ्यासमोर सचिनचा तो प्रसंग असतो. सचिनने एका परक्या मुलीला किस करणं, तिला जवळ घेणं, हे सगळं काही अर्जुनला आठवत असतं. तर त्यानंतर अर्जुनला आठवतं ते सचिनचं बोलणं, शेवटची चूक समजून माफ कर, मी पुन्हा अशी चूक नाही करणार. आता अर्जुन त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. सायली विचारते, काय झालंय, तुम्ही असे शांत का झालात, तुम्हाला कुठल्या केसबद्दल बोलायचं आहे का. तर अर्जुन म्हणतो, हो एक केस आहे, ती खरंच खूप कॉम्प्लिकेटेड झाली आहे. म्हणजे माझी क्लायंट आहे आणि तिची बहीण, तिच्या बहिणीच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे. तर सायली म्हणते, तिच्या बहिणीच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे. तर अर्जुन म्हणतो की हो, आणि तिला ते आत्ताच कळालं आहे. या सगळ्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसला आहे. तर हे ऐकल्यानंतर सायली म्हणते, हे पुरुष असे कसे वागू शकतात. तर अर्जुन म्हणतो, नीच असतात ते. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो, झालंय असं की माझ्या क्लायंटला तिच्या बहिणीच्या नवऱ्याचं सत्य कळालं आहे आणि ते सत्य तिला सर्वांसमोर आणायचं आहे. काही करून त्याचा खरा चेहरा तिला सर्वांसमोर घेऊन यायचा आहे. मग तिने तसं तिच्या बहिणीला सांगितलं नाही आहे का. म्हणजे तिला जर सत्य कळालं तर तिने आपल्या बहिणीला हे सगळं काही सांगायला हवं होतं. तिने का नाही सांगितलंय. तर आता अर्जुन म्हणतो, कारण तिची परिस्थिती खूप नाजूक आहे सध्या, ती असं म्हणत आता अर्जुन शांतच होतो आणि म्हणतो, तिचा प्रेमावर जास्त विश्वास आहे. म्हणजे तिचा प्रेमावर भयंकर विश्वास आहे. जर तिला हे सत्य कळालं तर कदाचित तिचा जीवही जाऊ शकतो. आता ती सिच्युएशन नाही आहे की तिला सत्य कळावं आणि म्हणूनच माझ्या क्लायंटला कळत नाहीये की नक्की काय करावं. म्हणजे या माणसाचा जगासमोर मुखवटा फाडावा की आपल्या बहिणीसाठी शांत राहावं. कारण या सगळ्यात तिचा जीवही जाऊ शकतो आणि म्हणूनच माझा क्लायंट विचार करतोय की काय करावं. सायली म्हणते, केस तशी कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु काही झालं तरी ते सत्य तिला सांगावंच लागेल. कारण जर आता तिची परिस्थिती नाजूक असेल, परंतु समजा हीच गोष्ट तिला एका वेगळ्या पद्धतीने कळाली, एका वेगळ्या पद्धतीने तिच्या समोर आली, तर मग तो धक्का ती सहन करू शकेल का. तर अर्जुन म्हणतो, नाही, आता सध्या ती कुठलाच धक्का सहन करू शकत नाही. कारण मनाने ती हळवी आहे आणि तिची अवस्था खरंच खूप नाजूक आहे. ती सहज प्रेमावरही विश्वास ठेवते आणि समोरच्या व्यक्तीवर ती पटकन विश्वास ठेवते. तिचा स्वभाव खूप वेगळा आहे आणि ही परिस्थिती तिच्या समोर येणं खूप कठीण आहे. कारण जेव्हा हे सत्य तिला कळेल त्यावेळी मात्र ती स्वतःला सावरूही शकत नाही. तर सायली म्हणते, मग आता तुमच्या क्लायंटने काय ठरवलं आहे. अर्जुन म्हणतो, तेच तर काही कळत नाही की काय करावं. तर सायली अर्जुनला विचारते, ही केस तुमच्याकडे कधी आली आहे, आजच आली आहे का. तर अर्जुन म्हणतो, नाही, ही माझी नाही, चैतन्याची केस आहे. पण चैतन्याला काही कळत नव्हतं ना, म्हणून चैतन्याने माझा सल्ला घ्यायचा ठरवला. आणि हे सगळं ऐकल्यानंतर मी सुद्धा पूर्णपणे ब्लँक झालो आहे. मला सुद्धा कळत नाहीये की काय करावं. असं म्हणत आता अर्जुन विचार करत असतो. ही सगळी केस असते ती सचिन आणि अस्मिताबद्दलची, परंतु सायलीला कसं सांगावं. कारण सायली सुद्धा हा धक्का पचवू शकत नाही हे अर्जुनला चांगलंच माहीत असतं. तर सायली अर्जुनला सल्ला देत म्हणते, काही झालं तरी त्या माणसाचा मुखवटा सर्वांसमोर यायलाच पाहिजे. आता अर्जुन सुद्धा सायलीच्या बोलण्याचा विचार करू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता साक्षी त्या चिठ्ठीचा विचार करत असते. साक्षी म्हणू लागते, ही चिठ्ठी अशी कोणी का पाठवली असेल आणि कशासाठी. सावध राहा, नक्की काय सांगायचं असेल. आता मात्र नागराज काकांना साक्षीने बोलावून घेतलेलं असतं. नागराज काका म्हणतात, काय झालंय. अगं साक्षी, सांगणार आहेस की नाही. तू मला असं अचानक इथे बोलावून घेतलंस आणि मी धावत पळत तुझ्या काळजीपोटी इथे आलो. नक्की काय घडलंय सांगशील का तू. साक्षी म्हणते, ही चिठ्ठी. नागराज काका म्हणतात, ही चिठ्ठी
कोणती चिठ्ठी? तर आता साक्षी नागराज काकांच्या हातात चिठ्ठी देते आणि म्हणते ही चिठ्ठी. नागराज काका ते चिठ्ठी उघडून पाहतात आणि म्हणतात सावध राहा. साक्षी हे काय आहे? साक्षी म्हणते तेच तर मला कळत नाहीये. अण्णांचा एक माणूस माझ्या समोर आला, त्याने खरं तर मला बोलावलं होतं आणि म्हणूनच मी तिथे गेले होते. आणि ज्यावेळी मी तिथे गेले त्यावेळी तो काही न बोलता माझ्या हातात ही चिठ्ठी देऊन निघून गेला. तर आता नागराज काका म्हणतात पण तुला माहीत असेल ना त्याने नक्की ही चिठ्ठी का दिली असावी? तर साक्षी म्हणते तेच तर कळत नाहीये. तर आता नागराज काका म्हणतात अगं तो महिपतचा माणूस होता ना, मग तू त्याला फोन कर आणि विचार की ही चिठ्ठी नक्की कशाची आहे. तर साक्षी म्हणते तेही मी केलं, त्याला फोनही केला पण त्याचा फोन बंद आहे. मला तर काहीच कळत नाही की या चिठ्ठीचा अर्थ नक्की काय असेल. पहिल्यांदा मला वाटलं होतं की ही चिठ्ठी कदाचित अण्णांनी मला ऑन करण्यासाठी पाठवली असावी, पण नंतर विचार केला त्यावेळी लक्षात आलं की अण्णा मला अशी चिठ्ठी का देतील? जर त्यांना मला ऑन करायचं असेल तर ते मला कॉलच करतील किंवा ते मला मेसेज करून सांगतील. पण हे काम अण्णांचं नाही, हे काम कोणी दुसऱ्याच व्यक्तीने केलं आहे. नागराज अंकल तुम्हाला काय वाटते की हे काम कोणाचं असेल? नागराज काका नाटक करत म्हणतात साक्षी अगं मला कसं कळणार हे काम नक्की कोणाचं असेल? मला तरी वाटतंय की हे सगळं खूप भयंकर आहे. बघ ना, अगोदर महिपतचं असं गायब होणं, त्यानंतर तुला अशा धमक्या येणं, चिठ्ठी येणं, म्हणजे हे किती भयंकर आहे. तर आता साक्षी म्हणते प्लीज अंकल असं काहीतरी बोलू नका, कारण आत्ता साधा वाऱ्याचा जरी आवाज आला ना तरी मला खूप भीती वाटते. ह्या सगळ्या गोष्टी मी नाही हँडल करू शकत. तर त्याचवेळी आता साक्षीच्या दरवाजाची बेल वाजते. नागराज काका म्हणतात जा साक्षी अगं दरवाजा उघड. साक्षी म्हणते नाही नको, कोणी आलं असेल तर मला खरंच खूप भीती वाटते, त्यामुळे मी नाही दरवाजा उघडू शकत. नागराज काका म्हणतात साक्षी अगं का घाबरतेस, मी इथे आहे ना, मग जा दरवाजा उघड, बघ कोण आलं आहे. साक्षी घाबरत असते तरीसुद्धा नागराज काकाने सांगितल्यामुळे साक्षी घाबरत घाबरत दरवाजा उघडते. दरवाजा उघडून पाहते तर बाहेर कोणीच नसतं. साक्षी दरवाजा बंद करणार परंतु त्याचवेळी लक्ष तिचा तिथे असणाऱ्या गिफ्टजवळ जातो. साक्षी ते गिफ्ट हातात घेते आणि म्हणू लागते हे कोणी ठेवलं असावं. असं म्हणत साक्षी आता ते गिफ्ट खरंच घेऊन येते आणि दरवाजा बंद करते. नागराज काका आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी काम करतात. ज्यावेळी साक्षी येते त्यावेळी ते आपला मोबाईल पटकन खिशात ठेवतात आणि साक्षीला विचारतात काय झालंय, कोण आलं होतं बाहेर? साक्षी नागराज काकांना म्हणते नाही, बाहेर तर कोणीच नव्हतं, परंतु ही वस्तू मात्र कोणीतरी बाहेर ठेवली होती. साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते, ती बिथरून गेलेली असते. आता तिचा नागराज काकांवर विश्वास असतो आणि म्हणून सगळ्याच गोष्टी ती नागराज काकांना सांगत असते. पण या सगळ्याच्या मागे नागराज काकाच आहेत हे मात्र साक्षीला अजिबातच माहीत नसतं. आता नागराज काका साक्षीला म्हणतात साक्षी ही गिफ्ट कोणी ठेवले बाहेर? साक्षी म्हणते मला तर काहीच माहीत नाही. असं म्हणत साक्षी तो गिफ्टचा बॉक्स नागराज काकांच्या हातात देते. नागराज काका ते गिफ्ट खोलतात आणि त्यानंतर तो बॉक्स साक्षीकडे देतात. आता साक्षी ज्यावेळी बॉक्स खोलून पाहते त्यावेळी साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते. साक्षी पूर्णपणे घाबरून जाते. नागराज काका विचारतात काय झाले, तू का घाबरलेस? साक्षी म्हणते नागराज अंकल हे फोटो हे माझ्या भूतकाळातील फोटो आहेत, साक्षीच्या भूतकाळातील फोटो. ही आहे ना, ही मीना पाटील, जिला साक्षी म्हणून मारलं गेलं ना, ती ही मीना पाटील आहे. म्हणजे हे सत्य कोणाला तरी माहीत आहे. कोणीतरी हे CCTV फुटेजचे फोटो मला पाठवले आहेत. म्हणजेच नागराज अंकल कोणीतरी माझ्या मागावर आहे. नागराज अंकल ती व्यक्ती मला मारणार तर नाही ना? ती व्यक्ती मला जेलमध्ये पाठवणार नाही ना? नाही नागराज अंकल, मला जेलमध्ये जायचं नाही आहे, मला कुठलीही शिक्षा नको आहे. खरंच नागराज अंकल मला या सगळ्यातून वाचवा. तर नागराज काका म्हणतात साक्षी तू घाबरू नकोस, अगं मी तुझ्यासोबत आहे. अगं तू का घाबरतेस? तुझा नागराज अंकल आहे ना इथे, मग काळजी करू नकोस. ती व्यक्ती इथपर्यंत जरी पोचली तरी त्या व्यक्तीला मी तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही. साक्षी म्हणते नाही नागराज अंकल, ती माणसं मला सोडणार नाहीत, मला माहीत आहेत, ती मला नक्कीच जेलमध्ये टाकतील. माझं सत्य त्यांना कळालं आहे, आता मला कोणीही वाचवू शकणार नाही. साक्षी पूर्णपणे बिथरून गेलेली असते, ती चांगलीच थरथरत असते आणि घाबरूनही गेलेली असते. आता नागराज काका तिच्या बोलण्याचं आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत असतात. साक्षी म्हणू लागते नागराज अंकल मला या सगळ्याची खरंच खूप भीती वाटते. मला कोणीतरी किडनॅप तर नाही ना करणार, मला कोणी जेलमध्ये नाही ना टाकणार? अण्णा तुम्ही कुठे आहात? अण्णा या ना, मला खरंच खूप भीती वाटते, अण्णा प्लीज परत या. असं म्हणत साक्षी खूप रडत असते. ती पूर्णपणे बिथरून गेलेली असते, एकटी पडलेली असते. तिला काय करावं काहीच कळत नसतं.
ती पूर्णपणे घाबरलेली असते, बिथरलेली असते, खूप रडत असते आणि नागराज काका हाताची खडी घालून फक्त हे सगळं काही पाहत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुनला म्हणते, तुमच्या केसच्या गडबडीत मला काय वाटतंय आणि मला काही सांगायचं आहे. ते तर सांगायचं राहूनच गेलं. अर्जुन म्हणतो, काय झालंय, कशाबद्दल तुला बोलायचं आहे, काय सांगायचं आहे. तर सायली म्हणते, आपण नागराज काकांच्या मागावर तर आहोतच, परंतु नागराज काका कुठे जातात, काय करतात, या सगळ्याचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल तर आपण सुमन काकूंची मदत घेतली तर. म्हणजे नागराज काका घरातून कधी बाहेर पडतात, ते घरात कधी येतात, त्यांना कोणाचा फोन येतो, ते कोणाशी बोलतात, या सगळ्या काही गोष्टी आपल्याला इथे राहून कळणारच नाही आहेत. त्यासाठी आपल्याला त्याच घरात राहणाऱ्या व्यक्तीला हाताशी घ्यावं लागेल आणि जर त्यासाठी आपण सुमन काकूंना हाताशी घेतलं तर, त्यांची मदत घेतली तर. तर अर्जुन म्हणतो, या सगळ्यात सुमन काकूंना त्रास होणार नाही याचा विचार करावा लागेल. सायली म्हणते, तसं अजिबातच होणार नाही, कारण सुमन काकू आता कच खाणार नाहीत, माझा पूर्ण विश्वास आहे. परंतु आता आपल्याला एकच गोष्टीचा विचार करायला हवा की नागराज काका नक्की काय करत आहेत, त्यांचे काय प्लॅन आहेत, ते कोणाला भेटायला जात आहेत किंवा अजून काही. हे सगळं काही जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आता सुमन काकूंचीच मदत घ्यावी लागेल. तर सायली अर्जुनला म्हणते, आणि मी तुम्हाला म्हणाले ना की आपल्याकडे फक्त एका मोठ्या चित्राचा तुकडा आहे आणि ते तुकडे विस्कळीत झालेले आहेत, ते जोडण्याचा आपण प्रयत्न करतोय, परंतु सगळ्यात महत्त्वाचा तुकडा मात्र गायब आहे आणि आपण कितीही काही शोधण्याचा प्रयत्न केला तरी ती गोष्ट मात्र आपल्या हातून निसटते आहे. आणि म्हणूनच आपण आता या तुकड्यांकडे लांबून अगदी निरखून पाहायला हवं. आता सायलीचं म्हणणं अर्जुनला पटत असतं. अर्जुनही सायलीच्या बोलण्याचा विचार करतो. अर्जुन म्हणतो, तू म्हणतेस त्याप्रमाणे प्रिया नागराज कनेक्शन म्हणजे महिपत नागराज कनेक्शन, बाबू नागराज कनेक्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती मिसमॅन असणारी व्यक्ती. आता याचं कनेक्शन कुठे आहे हे आपल्याला शोधावं लागेल. म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्या नजरेतून सुटायला नको. आपण एक काम करूयात का, या सगळ्या गोष्टी आपण नोट करून ठेवूयात, म्हणजे आपल्यालाही ते सगळं काही लक्षात ठेवायला आणि कळायला अगदी मार्ग सापडेल. आणि म्हणूनच अर्जुन आणि सायली आता सगळ्या गोष्टींचा शोध अगदी मुळापासून घ्यायचा ठरवतात. आता अर्जुन त्या मॅपचा सगळा काही सखोल अभ्यास करत असतो आणि त्याचवेळी सायलीने बोर्डही तयार केलेला असतो. अर्जुन तो बोर्ड पाहतो आणि म्हणतो, एक्झॅक्टली, आणि हा बोर्ड तू तयार केलायस? तर सायली म्हणते की हो, तुमच्यासोबत राहून एक एक गोष्टी शिकलीच आहे मी. रविराज काकांच्या अपघातापासून सगळ्या बारीक सारीक गोष्टी जेवढ्या आठवतील तेवढ्या सगळ्या काही मी या बोर्डवर नोट करून ठेवल्या आहेत, म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्या नजरेतून सुटायला नको. आता अर्जुन तो बोर्ड पाहतो आणि सायलीकडे पाहत सायलीचं कौतुक करत म्हणतो, ग्रेट, खरंच खूप छान केलेस. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुनला म्हणते, ज्यावेळी प्रतिमा आत्यांची डेड बॉडी सापडली होती त्यावेळी रविराज काका हे मान्य करायला तयारच नव्हते की ती डेड बॉडी प्रतिमा आत्यांचीच आहे. त्यांना ते मान्यच नव्हतं. खरं तर ती डेड बॉडी प्रतिमा आत्यांची नाही हे रविराज काकांना त्यांचं मन सांगत होतं. अर्जुन म्हणतो, खरं आहे, ती डेड बॉडी प्रतिमा आत्याची नव्हतीच. मग तन्वीचा DNA त्या डेड बॉडीशी मॅच कसा काय झाला? आता मात्र सायली अर्जुन या सगळ्याचा विचार करू लागतात. तर दुसरीकडे नागराज आता महिपत शिकरेंना म्हणू लागतात की समजा उद्या अशी हेडलाईन आली की साक्षी शिकरे उर्फ समीरा शेख जिवंत आहे, तर तुला चालणार आहे का, असं म्हणत नागराज काका महिपत शिकरेंना प्रश्न करत असतात. परंतु महिपत शिकरे काहीच बोलत नाहीत. तर दुसरीकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो, सिनियरला ही डेड बॉडी घेण्यासाठी हॉस्पिटलमधून कॉल आला होता, म्हणजेच ही डेड बॉडी हॉस्पिटलमध्येच अरेंज केली गेली. या सगळ्या मागे हॉस्पिटलमधल्या व्यक्तीचाही या सगळ्यामध्ये सहभाग असू शकतो. आता सायली अर्जुन या सगळ्याचा शोध कशा प्रकारे घेतील आणि खऱ्या अंतिम सत्यापर्यंत पोचायला सायली अर्जुनला यश मिळेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.